गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समाधियामि अदीर्घदाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि कामेषु विद्याधारा वेरमणि सिक्खापदं समाधियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समाधियामि सुरामेरमज्जपमादधाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि सर्वपापस्वकरण कुशलस्य उपसम्पदा सचितपर्योदकनं एकं उदानसारणं साधु 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 नमामि धम्मं नमामि संघं नमामि महाकारुणिक तथागत सम्यक समृद्धांचा बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धम्म ध्वजांचा श्रावक संघांचा विक्षुणी संघांचा सर्व संघाला मैत्रीपूर्ण जय भीम सर्वांना। मित्रांनो, आपण नारा क्षेत्रस्थित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क या ठिकाणी यांचं आंदोलन चालू आहे आणि या आंदोलनासाठी या महिलागण या आंदोलनामध्ये सामील झालेले आहे आणि निरंतर या आंदोलनाला मजबूत देण्यासाठी काम चालू आहे। आपल्याकडे मॅडम जुळलेले आहे। काय सांगणार मॅडम, आज आपला किती दिवसचं हा आंदोलन चालू आहे, केव्हा पण चालू आहे तुमचं आंदोलन? आमचे आंदोलन 6 ते 68 दिवस झालेले आहे आणि हे आंदोलन मजबूत करण्यासाठी बसलेले आहोत। बाबासाहेबांचे गुरु भगवंत तथागत भगवंत आणि त्यांचे गुरु ज्योतिबा फुले त्यांनी हे शिक्षण त्यांच्यामुळे सुरू झालेलं आहे। त्यांच्यामुळे लोक शिक्षित झाले आहे आणि आम्ही त्या विचारावर इथे बसलेले आहोत। आम्ही लोकांना पण असं आवाहन करतो की इथे आल्या पाहिजे जनतानी आणि या जनतानी उपस्थिती दाखवल्या पाहिजे आणि आम्हाला सहकार्य केलं पाहिजे आणि इथे त्यांनी सहकार्य करून आम्हाला मजबूत झाल्या पाहिजे। हे आंदोलन असं दिला पाहिजे अशी आमची इच्छा आहे। तर समाजाने जनताने वेळ द्यावा आणि हे आमचं आंदोलन आहे हे मजबूत करा आणि 130 एकर जागा हे मिळवून द्या। तर हे सगळे त्या किती दिवस झाले तुमच्या आंदोलनाला? 638 668 दिवस झाले या आंदोलनाला। शासनाकडून काय प्रकारची प्रतिक्रिया मिळाली तुम्हाला? अजून आम्हाला काही मिळाली नाही, फक्त आम्ही आश्वासनावर बसलो आहोत। काही आम्हाला आता पालकमंत्र्यांना दिलं होतं आश्वासन। तर आम्ही म्हणजे तुमचं हे 15 दिवसामध्ये आम्ही निर्णय घेतो आणि तुम्हाला आश्वासन दिलं आम्हाला, पण त्यांनी काही त्या गोष्टीला आमच्या मान्यता दिली नाही आणि नंतर आम्ही त्यांच्याकडे भेटायला गेलो तर ते लोक विसरून गेले, बदलले। आम्हाला काही त्याने ठोक पुरावा दिला नाही, ठोक काही गोष्टी आमच्यासोबत बोलले नाही। फक्त आता याच्यासाठी आता आम्ही आंदोलनमध्ये बसलो आहोत। आता आमचा हा न्याय सुप्रीम कोर्टामध्ये गेलेला आहे। आम्ही आता सुप्रीम कोर्टाच्या विचारावर त्यांच्या विचारावर आम्ही इथे बसलेलो आहे। आंदोलन समोरची तुमची काय रूपरेखा येणार आहे आंदोलनाच्या बद्दल? आमची आता जोपर्यंत याचा निर्णय लागत नाही आणि हे 130 एकर जागा
आम्हाला पारखी मिळत नाही. तो अजून 1 वर्ष लागेल की किती काही दिवस लागेल, पण आम्ही हे आंदोलन बंद करणार नाही की जेव्हापर्यंत आम्हाला हा जागा मिळत नाही तेव्हापर्यंत आम्ही आंदोलन बंद करणार नाही. किती दिवस लागेल तरी पण आम्ही आंदोलन सुरू करू. जनतेला काय आव्हान कराल तुम्ही? तर आम्ही म्हटलं आम्हाला 31 एकर जागा पारखी सँक्शन झालेली आहे, हे जागा आम्हाला मिळाले पाहिजे. जनतेला काय आव्हान करा तुम्ही या आंदोलनात सामील होण्यासाठी? आम्ही जनतेला हेच म्हणत आहोत की जनतेनं एकत्र यावं आणि एकी करावं आणि लोकांनी जास्तीत जास्त लोकांनी याची भाग घेवायला पाहिजे आणि भाग घेऊन लोकांची उपस्थिती वाढवायला पाहिजे आणि आम्हाला त्यांनी साथ द्यायला पाहिजे. आणि साथ देऊन गव्हर्नमेंटने आम्ही ती एकटी जरी होईल आणि लोक आम्हाला साथ देतील तर हे लवकरात लवकर काम होईल. तर आम्ही हे जनतेचं पण सहमत पाहिजे आम्हाला. आम्ही एवढेच लोक बसलो म्हणून सगळ्यांनी हे काम आमचं होईल असं तरी पण आम्ही आशेवर बसला आहोत. जनतेचं आम्हाला सहकार्य पाहिजे भरपूर. जनतेच्या ते सहभाग पाहिजे आणि 130 एकर जागेसाठीचं आंदोलन चालू आहे त्याला मजबुरीसाठी जनतेला इथे जुळण्यासाठी सुद्धा आवाहन केलं आहे. आणि या उपासिका आणि की ज्या महिला इथे बसल्या आहे त्या निरंतर या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पार्कसाठी आंदोलनामध्ये निरंतर आपल्या आंदोलनामध्ये सामील होण्यासाठी जनतेला आवाहन केलं आहे. आणि 130 एकर जेव्हापर्यंत मिळणार तेव्हापर्यंत आम्ही आंदोलन करत राहू अशी त्यांनी शासनापुढे मागणी केली आहे.